तर अपहरण झाल्यानंतर कधी त्यांना मारहाण झाली, मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, हा कालावधी किती? यामध्ये जे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले की हा जो अपहरणची घटना आहे ते मार्च 2023ची आहे. मार्च 2023मध्ये त्याच्या जो गुढीपाडवाच्या जवळपास 10-15 दिवसानंतरची घटना आहे. यामध्ये त्याला अपहरण केल्यानंतर कुडाळमध्ये आणण्यात आले आणि त्याला एक घरामध्ये मारहाण करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. त्यांनी जो अपहरित मुलगा होता त्यांनी आणि अपहरित आणि मयत जो मुलगा होता त्यांनी काही आरोपींकडून पैसे घेतले होते आणि त्यावरून त्यांचे आर्थिक वादविवाद सुरू होते. कोर्टाचा समन्स जे येत होतं ना ते कुठल्या विषयात? हे जो अपहरित मुलगा आहे यावर पण दारू वाहतुकी संदर्भात गुन्हे दाखल होते. त्या संदर्भात त्याला काही समन्स वगैरे निघाले होते. IPC का लावण्यात आले? यामध्ये जर आपण जो शासनाकडून जे गाईडलाईन्स आहेत की जर कोणी घटना नवीन कायदा सुरू झाल्यापूर्वीची आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करताना त्यामध्ये जुने कलम लावले पाहिजे आणि जे घटना आपली नवीन कायदे सुरू झाल्यानंतरची आहे त्यामध्ये नवीन BNS प्रमाणे दाखल झाला पाहिजे. ही घटना मार्च 2023ची असल्याने यामध्ये जुने IPC प्रमाणे कलम लावण्यात आलेले आहे आणि यामध्ये गुन्ह्याचा जो तपास आहे ते नवीन BNSS प्रमाणे सुरू आहे. यामध्ये आम्हाला 4 लोकांचे ते सहभाग जे 4 आरोपी अटक केलेले आहेत त्यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. अजून काही आरोपी आहेत का त्याचा आम्ही तपास करतोय. त्यामध्ये काही अधिकचा प्रोग्रेस झाला तर तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. काही राजकीय व्यक्ती सुद्धा असल्याचा अंदाज आहे. आणि यामध्ये जे काही 4 आरोपी आम्ही अटक केले त्यांना पुरावाचे आधारे आणि जे काही तपासामध्ये जे काही फॅक्ट समोर आले आहे त्याच्या आधारे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी नंबर 1 जे लांजा टू कोल्हापूर, लांजा टू कोल्हापूर असे त्यांचा प्रवास झाला, त्यासोबत कोणी राजकीय मंडळी होते का? त्यासोबत कोणी त्यांना मदत केली? यामध्ये कसं आहे की जो 3 आरोपींना आम्ही सिंधुदुर्गमधूनच अरेस्ट केले होते आणि जो चौथा जो आरोपी नंबर 1 आहे त्याला आम्ही कोल्हापूरमधून त्याला अटक करण्यात आलेली होती. यामध्ये असं त्याला कोणी सहभाग केला वगैरे तसं काही प्रकार नाही आहे. सर, जो आरोपी होता तो कोणाकडे तरी कामाला होता, जो मयत व्यक्ती आहे या आरोपीपैकी कोणाकडे कामाला होता का त्याचं नाव समजू शकेल? यामध्ये तो जो मयत होता ते सिद्धेश अशोक शिरसाट याच्याकडे कामाला होता. 2 वर्ष या प्रकरणाला झाली. आता हे प्रकरण आपण का डिले होण्याचं रिझन काय चालू शकतं? नाही, यामध्ये मी पण माझ्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मिसिंग कंप्लेंट किंवा कुठल्याही प्रकारची कोणाची तक्रार वगैरे यामध्ये आम्हाला आढळून आलेली नाही आहे. तरी मी DYSPने सांगितलेलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर असं काही आढळून आला असेल की यामध्ये असा प्रकारचा रिपोर्टिंग झाला होता किंवा त्याची दखल घेतली ते मी व्हेरीफाय करतो. पण अजूनपर्यंत आम्हाला काही तसा प्रकार आढळून आलेला नाही. पण एक चर्चा आहे, कोर्ट 4 समन्स त्याला बजावतो त्या संबंधित जो ज्याची मर्डर झाली त्याला, आपल्याकडून असं काय इन्व्हेस्टिगेशन झालं नाही का? तो कुठे आहे, काय आहे? नाही, यामध्ये जनरली कसं आहे की काही सपोज आता कोण त्याला उचलून घेऊन गेले किंवा ते जे कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा मिसिंग कंप्लेंट किंवा तो काहीतरी संशय आहे अशा प्रकारचा आमच्याकडे पोलीस स्टेशनला किंवा तशा प्रकारची नोंद नाही. नाही, तो कोर्टाचा समन्स ज्यावेळी येतं ना त्याचे आपण त्याच्या घरी जातो ना पोलीस. नाही, त्यामध्ये बरोबर आहे आपलं म्हणणं की जेव्हा समन्स वॉरंट निघतो कोर्टामधून तेव्हा ते बजावणीसाठी आमचे लोक जात आहेत आणि तेव्हा तो भेटून येत नाही तेव्हा आम्ही त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करतो की तो कुठे आहेत. जनरली ते सांगतात की तो कुठेतरी गेलेला आहे किंवा ते सांगतायत की तो आता नाही आहे. तर त्यामध्ये ते मिळून आलेलं नाही अशा प्रकारचा त्यामध्ये कोर्टामध्ये रिपोर्ट मी पाठवतो. सर, आता जी आहे त्यांची मामी जी आहे त्यांनी हा FIR दाखल केलेली आहे, त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे समन्सबाबत असं कोणताही अधिकारी आलेला नव्हता. तुम्ही म्हणताय की आम्ही जर 4 समन्स आहेत तर तुम्ही घेऊन तुमचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते घेऊन जातात, पण त्याकडे विचारपूस झाली सांगणार तरी कधी? नाही, यामध्ये कसं आहे की जसं आम्ही पण माझ्या अधिकाऱ्यांना विचारले की त्याचे घरामध्ये त्याचे जो नातेवाईक आहेत, एक त्याची मूक बधीर मावशी आहे आणि एक जो चुलत मामी ज्याची फिर्यादवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये कोणाही त्याच्या जवळचा खूप नातेवाईक वगैरे नाही आहे आणि कोणी असं खूप सांगण्याची परिस्थितीमध्ये आता पण जे गुन्हा दाखल केला त्यामध्ये पण त्याची मावशी वगैरे इशाऱ्यामध्ये बताती आहे, पण त्याला पण असं बोलता येत नाही, ऐकता येत नाही. त्यामध्ये ते थोडंसं अडचण होती. पण यामध्ये मी आपल्याला सांगतो की जे काही असेल मी DYSPना परत एकदा पूर्ण व्हेरीफाय करून यामध्ये काही प्रकार आहे का, असं काही कोणाकडून रिपोर्टिंग झाला होता किंवा काही झाला होता त्याची दखल घेतली नाही ते मी व्हेरीफाय करू.
त्यामध्ये काही व्हिडिओ व्हायरल होते काही, त्याच्या काही तपासामध्ये उपयोग होणार आहे की कसं? यामध्ये एक व्हिडिओ आहे तो जून 2022चा आहे. ते आम्ही तपासामध्ये समावेश केलेला आहे, त्याची दखल आम्ही घेतलेली आहे. नाही, व्हिडिओ एकच आहे किंवा असे अनेक व्हिडिओ आहेत? आम्हाला तरी एक प्राप्त झाला आहे. हां, अजून काही असेल तर आमच्याकडे पोहोचवा, आम्ही ते त्याचं व्हेरीफाय करतो, तपासामध्ये ते समावेश करतो. सर, आपला छोटासा जिल्हा आहे आणि छोटी गाव खेडेगाव आहे. नाही यामध्ये मी माझी पोलीस विभागाची ओव्हरऑल भूमिका जे काल पण मी सांगितली होती, वेळोवेळी पण मी सांगितलेली आहे की आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनधिकृत व्यवसाय, चाहे कुठलाही असो, चाहे दारूचा आहे किंवा ड्रग्सचा आहे किंवा जुगारचा आहे, कुठलाही प्रकारचा अनधिकृत व्यवसाय चालवणे हे आमची भूमिका आहे. कुठेही चालत असेल आम्ही पण आमचे यंत्रणेच्या मार्फत माहिती गोळा करतो. बरेचसे लोक डायरेक्टली मला इन्फॉर्मेशन देत आहेत, बरेचसे लोक पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन देत आहेत. त्यामध्ये 100% त्याची दखल घेतली जाते. जर यामध्ये तरी असं कोणाकडे इन्फॉर्मेशन असेल की यावर कारवाई झाली, त्यांनी माझ्याकडे ते इन्फॉर्मेशन पाठवा. मी आपल्याला आश्वासित करतो की त्याची 100% शहानिशा होईल. आणि यामध्ये जर पोलीस स्टेशनकडून किंवा कोणी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची दिरंगाई किंवा जाणून बुजून होत असेल, त्याची खूप गंभीरतेने दखल घेतली जाईल. आणि जसं मी काल सांगितले की ड्रग्स प्रकारामध्ये पोलिसांचा जर सहभाग दिसून आला तर त्यामध्ये अतिशय कडक बडतर्फ स्वरूपाची त्यामध्ये कारवाई करण्याचा आमच्या भूमिका आहे. दिनांक 9/4/2025 रोजी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राहणार चिंचवण या युवकाच्या 4 आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. त्यावरून निवती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 12/2025 भारतीय दंड संहिता कलम 364 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती. यामध्ये सिद्धेश अशोक शिरसाट वय 44 राहणार कोडाल, गणेश कृष्णा नार्वेकर राहणार माणगाव, सर्वेश भास्कर केरकर राहणार सातारडा, अमोल शिरसाट राहणार कोडाल या आरोपींचा समावेश होता. सदर अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले आणि 4 आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या अपहृत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत सातारडा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले. असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 302, 120 आणि 201 असे अधिकचे कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहेत. थँक्यू. यामध्ये जे आतापर्यंत तपासामध्ये जो निष्पन्न झाला की अमोल शिरसाटचे घरी त्याला आणण्यात आले आणि तिथे त्याचा मारहाण करून मृत्यू झाला. काल मी पालकमंत्र्यांना एक प्रश्न विचारला होता आपण होता त्यावेळेला की आपल्याकडे पूर्वी अशा बैठका होत होत्या. आपलं स्टेट सिंधुदुर्ग, बेळगाव आणि गोवा या 3 स्टेटच्या लोकांच्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांची बैठक होती आणि देवाणघेवाण होत होती माहितीची. तुमच्याकडचे गुन्हेगार तिकडे जातात, पलीकडे इकडचे इकडे येतात आणि या दृष्टीने एक वेगळा तुमच्याकडे डाटा असायचा त्यावेळेला. ती मला वाटतं 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर ती प्रॅक्टिस बंद झाली. पालकमंत्र्यांनी तो वेगळा प्रश्न समजून नाही घेतला. ते म्हणाले की सीएमची होता, सीएमचा विषय हा आपल्या अधिकाऱ्यांमधला कॉर्डिनेशनचा विषय आहे. तर त्या संदर्भात आपण पुढाकार घेणार. येस, मी आपल्याला खूप जबाबदारीने सांगतो की जे आपले जवळचे राज्य आहेत गोवा आणि कर्नाटक, तिथले बॉर्डरिंग एसपींशी मी ऑलमोस्ट डेली बेसिसवर कॉन्टॅक्टमध्ये आहे. जे आपले अक्षत आहेत नॉर्थ गोवाचे एसपी, भीमाशंकर सर आहेत ते बेळगाव रुरलचे एसपी आहेत, आपले कोल्हापूरचे एसपी आहेत, आपले रत्नागिरीचे एसपी आहेत, त्यांच्याशी मी ऑन डेली बेसिस आय एम इन कॉन्टॅक्ट. कारण वेगवेगळे असू शकतात, काही गुन्ह्यामध्ये मदत पाहिजे किंवा काही देवाणघेवाण करायचे असेल. मध्ये आम्ही आमच्याकडे एक अँटी नार्कोटिक सेल आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापित केला की डेडिकेटेड सेल एस पी ऑफिसमध्ये पाहिजे जे अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या सुपरविजन, माहितीचा सुपरविजन करेल.
आणि हे जो आमचे LCBPI आहे ते त्याचे नोडल आहे. त्यामध्ये आम्ही डेडिकेटेड एक ऑफिसर आणि 4 स्टाफ दिलेला आहे की त्याच्या आमचे क्राईम मिटिंगमध्ये प्रेझेंटेशन वगैरे पण केला जातो. ते पण गोवाचे अँटी नार्कोटिक सेल यांच्याशी सतत संपर्कात आहे की त्यामध्ये माहितीचं देवाणघेवाण होणे. एक आम्ही गोवा राज्य आणि बेळगाव रुरल यांचे सोबत जे माहिती गोळा केली, जवळपास 55 लोक असे आहेत जे आयदर त्यांनी आमच्याकडे गुन्हे केलेले आहेत किंवा त्यांनी गोवामध्ये गुन्हे केलेले आहेत किंवा जे कुठेही ते गुन्हे आहे पण आपले जवळपास सिंधुदुर्गमध्ये किंवा गोवामध्ये राहतात. असे 55 लोकांना आम्ही डेली बेसिसवर मॉनिटर करतो. जवळपास आम्ही 25 ठिकाणे सिंधुदुर्गमध्ये आयडेंटिफाय केलेले आहेत की जिथे लोक जनरली गांजाचं सेवन करत आहेत आणि तिथे अतिशय छुप्या पद्धतीने कोणाला मी स्वतः त्यामध्ये एक मीटिंग घेतो 3-4 वाजता आणि नंतर त्यांना 2 तासाची तात्काळ टीम तयार करा, सगळ्या ठिकाणी पाठवा. अशा प्रकारची मोहीम आम्ही महिन्यातून 2दा तरी घेतो. अशा प्रकारचं आपला कामकाज चालू आहे. बरीचशी गोष्टी आहे की पोलीस उघडपणे करतात, बरीचशी गोष्टी आमचे गोपनीय पद्धतीने चालू राहतात. मी सर्व आपल्याच्या माध्यमातून सर्व जिल्हावासियांना आश्वासित करतो की कुठल्याही प्रकारच्या ड्रग्सबद्दल किंवा अवैध व्यवसायाबद्दल त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पोलिसांकडून कारवाईमध्ये कमी होणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने आपला जिल्हा अवैध व्यवसायमुक्त ड्रग्समुक्त व्हावे ही आमची भूमिका आहे. तर मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे आरोग्याचा जो ब्रिज आहे सगळं जे काय होतं ड्रग्स तिथून होतं आणि दोडामार्ग अस्नोडामधून कारण भोपाळ विमानतळ जवळ आहे आणि त्या परिसरात पेडणे आणि इब्राहिमपूर वगैरे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा सगळं चालतं आणि ते सगळं दोडामार्गमधून येतं अशी बातमी त्यांनी आम्हाला काल माहिती मिळाली. निश्चित कसं आहे की 2-3 प्रकारची माहिती असतात. एक पिन पॉईंट माहिती असते की बाई फलाना माणूस करतो आणि इथे करतो. एक असते की बाई कदाचित या भागात असेल, एक असते की या शहराच्या आजूबाजू असेल. जे काही माहितीचं स्वरूप असते त्याप्रमाणे आम्ही आमची कारवाई सुरुवात करतो. जर पिन पॉईंट असेल तर त्यामध्ये कारवाई खूप लवकर होते किंवा खूप पिन पॉईंट कारवाई असते. जेव्हा थोडासा वेग माहिती असते त्याची शहानिशा केली जाते. बरेच वेळा आपण सक्सेसफुल होतो, बरेच वेळा होत नाही. पण आमच्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न होईल ही आमची पोलीस डिपार्टमेंटची भूमिका आहे. सर, दोडामार्गमध्ये रबर प्लांटेशनमध्ये गांजा लागवड होते असे काल बैठकीत विषय आला होता, काय त्यावर? आम्ही बरेच वेळा मी पण जेव्हा इथे जॉईन केला होता हे विषय मला पत्रकारांकडून आणि काही लोकांकडून समजले होते. त्यामध्ये मी दोडामार्गमध्ये रबर प्लांटेशनमध्ये बरेच वेळा आम्ही टीमे पाठवून त्यामध्ये अशा प्रकारची लागवड होते का, कारण मला वाटतं की एक 10-15 वर्षापूर्वी एक केस दाखल झाली होती तिथे. मी पण आता थोड्या दिवसापूर्वी एकदा स्वतः तिथे जाऊन आलो तिथे लारी भागात आणि दोडामार्ग भागात अशा प्रकारची कंप्लेंट वगैरे जे आहेत. जर यामध्ये कुठेही लागवड होत असेल आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून पण प्रयत्न करतो माहिती मिळवण्याच्या, पोलीस पाटीलच्या माध्यमातून, बीट अंमलदार यांच्या माध्यमातून. आणि जर कोणाकडे काही इन्फॉर्मेशन असेल ते आमच्यासोबत शेअर करा, कसली प्रकारची असेल. सपोज किती वेग असली, किती आपल्याला या भागात असे आहे किंवा हे लोक करतात ते माहिती आमच्याकडे द्यावा. मी 100% त्यामध्ये अतिशय कडक कारवाई होईल मी आश्वासित करतो. सध्या आंबा व्यवसाय सुरू आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरचे कामगार इथे येतात. या संदर्भात पोलीस स्टेशनकडून काय आयडेंटिफिकेशन होतं का? येणारे जे बाहेरचे आहेत, काही देशाच्या बाहेरचेही लोक असतात, या संदर्भात तुमच्याकडून आयडेंटिफिकेशन होतं का? त्याची तपासणी केली जाते? नाही, यामध्ये आम्ही जानेवारी महिन्यापासून एक मोहीम सुरू केली की जे काही परप्रांतीय कामगार वगैरे येतात त्यांची कुठेतरी नोंद पोलीस स्टेशनला झाली पाहिजे. नॉट ओन्ली कामगार बट जसं कोणी भाडेकरू वगैरे येतात आणि त्यामध्ये आम्ही सर्व जे मच्छीमार संघटना आहे किंवा जे फलोत्पादक आहे त्यांची मीटिंग वगैरे घेतली आणि त्यांच्याकडे जे रेकॉर्ड आहेत ते बरेच रेकॉर्ड आम्ही आमच्याकडे प्राप्त करून घेतलेला आहे. तसेच जे काही भाडेकरू आहेत तिथले जो मालक आहेत त्यांची आपण माहिती गोळा करतो. आमची वेबसाईटमध्ये पण आम्ही एक आता फॅसिलिटी दिलेली आहे. कोणी भाडेकरूची माहिती ते त्यांना पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाही आहे, ते वेबसाईटवरून पण ते माहिती भरू शकतात. यासोबतच परप्रांतीयांची माहिती पण आम्ही वेबसाईटवर ते ऑलरेडी टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. आय डोंट नो ते सक्रिय झालं का, पण मी ते लवकरात ते ऑनलाईन पण सुरू होईल ते आम्ही करतो. पण त्यामध्ये त्या लोकांची जे काही अशा प्रकारचे लेबर आणतात किंवा जो मी सांगितलं की मच्छीमार संघटना आणि जो फलोत्पादक आहे त्यांच्याकडे जो डेटा आहे, त्यांच्याकडे जो ID कार्ड किंवा नाव वगैरे दिलेले आहेत ते आम्ही आमच्याकडे आता गोळा करतो. बरेच ठिकाणी खूप डेटाबेस आमच्याकडे झालेला आहे. डाटा आहे का एकत्रित किती आले आहेत कामगार? मी आपल्याला आता माझ्याकडे डेटा नाही आहे पण आपल्याशी मी शेअर करू शकतो. मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही पुन्हा हा प्रश्न विचारतो की ड्रग्सचा जो आहे ते इथले लोक आहेत की बाहेरचे आहेत? कसं आहे की यामध्ये असा
बाहेरचेच आहे किंवा इथले आहेत, सी केस टू केस डिपेंड करतो की काही केसेसमध्ये आपल्या इथल्या लोकांचा सहभाग दिसतो, काही केसेसमध्ये बाहेरचा सहभाग दिसतो. पण बरेच वेळा असा आपल्याला दिसतो की मुले वगैरे मुली मुंबईला जात आहेत किंवा गोवाला जात आहेत, त्या लोकांचा यामध्ये थोडा जास्ती सहभाग दिसतो. दादासाहेब कुडाळमध्ये जे पकडले ते लोकलच होते, साहेबांना माहिती आहे. यामध्ये दुसरी जो गोष्ट अशी नाही अशी आहे की जे आता तुमचे जे बरेच